तर रात्रीचे वाजले आहे 11:30 आणि मी व्हिडिओ एडिट करून वगैरे सगळं कामावरून आता फ्री झाली आहे. हां, आमची आता 12 नंतर ॲनिव्हर्सरी चालू होणार आहे आणि ॲज युजल माझा नवरा ते विसरणार आहे. आय एम 100% शुअर. विसरणार आहे म्हणजे काय, फक्त विश करेन हां, हॅपी ॲनिव्हर्सरी बबडा किंवा हॅपी ॲनिव्हर्सरी मोने. पण हां, एक छोटी पेस्ट्री किंवा छोटं रोज अन्न आम्हाला खूप म्हणजे असं काही जमणार नाही. आणि माझं असं आहे की स्पेशल मोमेंट सेलिब्रेट केल्याशिवाय मला होत नाही आणि त्याला स्पेशल मोमेंट सेलिब्रेट करायला येत नाही. सो मी आमचा ॲनिव्हर्सरी व्लॉग बनवते. फुल डे आम्ही काय करणार आहे. आणि हां, मी तर ऑलरेडी सरप्राईज प्लॅन केलं आहे, पण मी सांगणार तर बिलकुल नाही आहे. काढून घेणार आहे की हे काय करणार आहे आणि काय नाही. सो बघू काय करता आणि काय नाही. तुम्ही पण बघा. हॅपी अॅनिव्हर्सरी बबड्या. हॅपी ॲनिव्हर्सरी टू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी. झालं एवढंच. हा एवढंच. काय यार. थँक्यू. टँकू 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 काय आणलंय? टँकू हे काय आहे? टँकू. तू खरं आणलं? पण काय आणलं? छोटशाचे. ओ भाई, कधी आणलं? कधी आणलं? खरंच ना. अरे मला वाटलं ना तू काही देशील. हे मी तुला मध्ये देणार होतो. म्हटलं आता तुला लेस पडलेले आता देऊन टाक. मी अपेक्षाच केली नव्हती की तू मला गिफ्ट देशील. वाव, थँक्यू. पडलो. मला खरंच म्हणजे 1% पण होप नव्हती तू असं काही करशील. मला माहिती होतं की तू आता ॲनिव्हर्सरीचं विश करशील, डायरेक्टली झोपून घेशील आणि बस उद्या संध्याकाळी म्हणशील हां काय प्लॅन आहे आपला, बस डन. एवढंच. भारी का नाही? खरंच छान आहे. छान आहे. दाखव. तुला लेस नजर लागत होती ना, म्हणून ते नजरेच आणलं मी. ओ माय गॉड, आणि थँक्यू. माझ्या बजेट मध्ये होतं त्यामुळे आणले. मला खूप आवडलं. तू आणलं ना ते इम्पॉर्टंट आहे. मी फक्त माहिती का काय अपेक्षा केली होती, मला फक्त एक रोज आणि एक सिंगल पेस्ट्री एवढीच कट करायची होती. मी एवढीच अपेक्षा केली होती. वा वा वा. पण हे अनपेक्षित होतं. थँक्यू. घालून बघ बरं. तूच वेअर कर ना. मला फोटो व्हिडिओ कोण काढणार मग? मला सिंगल मी कसं वेअर करणार बाळ. दाखव, मी कॅमेरा धरते हवं. पण तुझ्या हातात येते का ते? बघू ना. का फटाके फोडता येत? लाईट नव्हती म्हणून? आपली ॲनिव्हर्सरी होती ना. हो. माझा हातच खूप बारीक आहे. म्हणूनच त्याला मी तरी म्हटलं. काय? नाही आलं. खाली कर बरं. किती ते अजून इथपर्यंत पाहिजे की इथं? थोडं टाईट पाहिजे. जाऊ दे, आपण उद्या चेंज करू इव्हनिंगला. बट तुमने लाया मैं बहुत खुश हुई. हा हा हा. थँक्यू. अच्छा, म्हणजे तुला आवडलं. हो भाई, दिलं काहीतरी गिफ्ट दिलं. चला ठेवून दे आता. आता गप झोपा. संपलं तुमचं. संपलं तुमचं. TRP संपला सगळा. गुड नाईट. भेटू नेक्स्ट उद्या. गुड मॉर्निंग. तर आमची ॲनिव्हर्सरी रात्री मला खूप छान सरप्राईज भेटलं आहे. व्हिडिओ तर तुम्हाला दिसलंच असेल. आता आज रात्री सरप्राईज द्यायची वेळ माझी आहे, पण आमच्या सरला काहीच आयडिया नाही आहे की म्हणजे मी काही प्लॅन वगैरे केलं आहे. काही यावेळेस मी काहीच रिॲक्ट केलेलं आहे. दरवेळेस मी सरप्राईज देते हे फिक्स असतं, पण यावेळेस त्यांनी पण दिलं आहे. सो त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि आता रात्री खुश व्हायची वेळ त्यांची आहे. भेटू रात्री. इव्हनिंगला ते घरी आले. घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन केंद्रात गेलो. तिथे जाऊन शांतपणे दर्शन घेतलं आणि मग घरी परत आलो. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून म्हटलं चला आता छान रेडी होऊया. खरं सांगायचं तर हा सगळा प्लॅन मी खूप सडनली केला होता, म्हणून हा ड्रेस मी लिटरली लास्ट मोमेंटला फास्ट डिलेव्हरीने ऑर्डर केला. आणि हो, व्हाईट हा माझा फेवरेट कलर असल्यामुळे मी तोच निवडला. रेडी होऊन आम्ही सिटीमध्ये जायला निघालो. रस्त्यात थांबून आम्ही पेस्ट्री घेतली, कारण आम्ही दोघेही केक फार खात नाही, म्हणून केक वेस्ट होऊ नये म्हणून पेस्ट्री घेतली. त्याचबरोबर मी त्यांच्यासाठी काही रोजेस पण घेतले. मग आम्ही त्या सुंदर रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो, जिथे त्यांच्यासाठी मी स्मॉल सरप्राईज प्लॅन केला होता. रेस्टॉरंट खूप सुंदर होतं आणि नाईट व्ह्यू तर इतका अमेझिंग दिसत होता की काय सांगू. ते थोडे पब्लिकली शाय करत होते हे सगळं करताना, पण मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. मग आम्ही एकमेकांना ॲनिव्हर्सरी विश केलं, पेस्ट्री खाऊ घातली आणि नंतर डिनरसाठी टेबलवर जाऊन बसलो. तिथली वाईब खूप छान होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही किती एन्जॉय करत होतो.
हो गया पागल नाम पहले याद हो गया मैंने बनाया है अपना ये हाल कोई मिल गया मेरा दिल गया क्या बताऊं यारो मैं तो हिल गया हिल गया स्टार्टर एन्जॉय चालूच होतं तेव्हा अचानक आमचे फ्रेंड उठले आणि म्हणाले यार आम्हाला डान्स करायचा आहे मी सिंगरला बोलून येतो आम्हाला नॉर्मली वाटलं पण खरा ट्विस्ट आला जेव्हा अचानक तिथल्या सिंगरने आमचं नाव घेतलं आणि अॅनिव्हर्सरी विश केली आम्हाला डान्स साठी बोलवलं हा मोमेंट खरंच आमच्यासाठी खूप शॉकिंग आणि स्पेशल होता बहुत बहुत शुभकामनाएं प्यारा सा आप हो सके तो कपल डांस हो जाए सामने चलो 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 चांदनी जब टकरा देता है हर कोई सा तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा जब कोई बात कर जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तेरा साथ में ओ हमनवा ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तेरा साथ मग काय आम्ही तिथेच रोमॅन्टिक डान्स केला खूप छान टाइम स्पेंड केला डिनर कम्प्लीट केला आणि त्या रेस्टॉरंटची वाईफ फुल एन्जॉय केली दिल ना किसी से लगाना प्यार की वादे सारे प्यार की कसमें और हर लम्हा जिसे चाहा जिसे ढूंढा उसे यार मेरा दिल तोड़ा तोड़ा खरंच आमची अॅनिव्हर्सरी खूप स्पेशल आणि मेमोरेबल झाली आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माझा सगळा प्लॅन त्यांना खूप आवडला छान होतं हॉटेल मला लय आवडलं मोने थँक्यू सो मच थँक्यू ते थोडे शाय झाले पण खूप खुश झाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहे तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमची सरप्राईज अॅनिव्हर्सरी मुवमेंट कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय